Today we are going to study how to use how to use unless in place of if not. if notच्या वाक्यात unlessचा उपयोग करणं. मागच्या क्लासमध्ये आपण unlessच्या वाक्यात if notचा उपयोग कसा करायचा ते पाहिलं होतं. या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत, इन प्लेस ऑफ इफ नॉट यू हॅव टू पुट अनलेस. म्हणजे इफ नॉटच्या वाक्यामध्ये अनलेसचा उपयोग करायचा आहे. इफ नॉटचा वाक्य दिला आहे त्याच्यामध्ये अनलेसचा उपयोग कसा करतात ते पाहणार आहोत आपण. दीज आर कंडिशनल क्लॉजेस, सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत. हे सर्व तुम्हाला सांगितलंच आहे मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला. बघा आपण आता इफ नॉटच्या वाक्यात अनलेसचा उपयोग कसं करायचा ते पाहणार आहोत किंवा शिकणार आहोत आपण. बघा आता इफ नॉटच्या वाक्य कसं आहे बघा. चेंजेस करताना फक्त या इफ नॉटच्या वाक्यामध्ये चेंजेस करायचं, अनलेसच्या वाक्यामध्ये रूपांतर करताना किंवा अनलेसचा उपयोग करताना फक्त इफ नॉटच्या वाक्यामध्ये अनलेसचा रूपांतर करायचं किंवा अनलेस लिहायचं आहे. बाकी दुसऱ्या वाक्यात जसा आहे तसाच लिहायचं आहे. चेंजेस फक्त या सेंटेन्समध्ये होईल. आता तो चेंज करताना बघा काहीच कठीण नाही, हा त्याच्यापेक्षा सोपा आहे. जो आपण अनलेसच्या ठिकाणी इफ नॉट पाहिला तर इफ नॉटच्या ठिकाणी अनलेसचा उपयोग करताना त्याच्यापेक्षा इझिएस्ट पोर्शन आहे. हा बघा याच्यामध्ये काय करायचं, इफ नॉटच्या ठिकाणी अनलेसचा उपयोग करताना यू हॅव टू रिमूव्ह इफ काढून टाकायचं आणि इन प्लेस ऑफ इफ यू हॅव टू पुट अनलेस. इफ काढून त्या ठिकाणी काय लिहायचं, अनलेस लिहायचं. बस हा एकच बदल नाही करायचा, दोन चेंजेस करायचे, फक्त दोनच चेंजेस लक्षात ठेवा. इफ काढून टाकायचं, यू हॅव टू रिमूव्ह इफ अँड इन प्लेस ऑफ इफ यू हॅव टू पुट अनलेस. अँड द सेकंड चेंज इज यू हॅव टू रिमूव्ह नॉट. हा लक्षात ठेवायचा. हा या वाक्यातला म्हणजे इफच्याच वाक्यातला, दुसऱ्या वाक्यातला नाही. हा इफचा जो वाक्य पहिले शोधून काढा. पहिली गोष्ट कोणती करायची, इफचा वाक्य शोधून काढा, त्याला अंडरलाईन करा आपल्या माहितीसाठी. त्यानंतर इफच्या ठिकाणी काय लिहायचं, यू हॅव टू पुट अनलेस. त्यानंतर काय करायचं, या इफच्या वाक्यामधला जो नॉट आहे तो यू हॅव टू रिमूव्ह नॉट. नॉट काढून टाका. नॉटचा आता कोणतंच काम नाही, कारण इफ नॉट म्हणजेच अनलेस असं होते. म्हणजे इफ आणि नॉट जाईल तेव्हाच अनलेस होईल असा त्याचा अर्थ. इफ आणि नॉट हे दोन्ही गेल्यावरच अनलेस होईल. म्हणजे जिथला इफ आहे तर काढून टाकायचं आहे आपल्याला. पण बरेचसे मुलं काय करतात, मेनी स्टुडंट्स रिमूव्ह इफ अँड इन प्लेस ऑफ इफ दे पुट अनलेस, मग वाक्य जसं आहे तसंच लिहितात. असं नाही करायचं. इफच्या ठिकाणी अनलेस लिहा आणि त्यानंतर या वाक्यातला नॉट सुद्धा काढून टाका. मग उरलेला वाक्य जसं आहे तसं लिहायचं. इफ ही इज, नॉट गेला याच्यातला, केअरफुल. दुसरा वाक्य जसं आहे तसाच, ही विल मेक मिस्टेक्स. बघा हा किती सोपा आहे. का केला आपण, दुसरा वाक्य जसं आहे तसाच लिहिला. आणि पहिल्या वाक्यात चेंज करताना म्हणजे इफ नॉटच्या वाक्यात चेंज करताना इफ काढून टाकलं, नॉट काढून टाकलं, झालं उत्तर. पण याच्यामध्ये ऑक्झिलरी दिला होता म्हणून बरं. हा याच्यातला थोडासा कठीण भाग आता याच्यानंतर पाहणार आहोत. हा एकदम सोपा भाग झाला. जर इफ दिला आहे ना, नॉट जर दिला असेल तर इफ काढून टाकायचं, इफच्या ठिकाणी अनलेस लिहा, त्यानंतर या वाक्यातला नॉट काढून टाका. नॉट काढल्यानंतर जो वाक्य राहील उरेल जसाचा तसा लिहून घ्यायचा. त्यानंतर हा झाला साधा वाक्य समजा. हा एकदम सिंपल झाला. म्हणजे याच्यामध्ये ऑक्झिलरी दिलेला होता इज, त्यानंतर नॉट दिला म्हणून नॉट काढून टाकला. पण जर असा वाक्य असेल तर बघा दुसरा वाक्य आपण पाहणार आहोत. We can't continue our game. आता याच्यामध्ये पहा करायचा. इफ नॉटच्या वाक्यात अनलेसचा आपल्याला उपयोग करायचा या वाक्यात. आता या वाक्यात आतापर्यंत आपण का पाहिलं, इफच्या ठिकाणी अनलेस लिहिलं त्यानंतर नॉट काढून टाकलं, बाकी वाक्य जसं आहे तसंच लिहिलं, बरोबर आहे ना. आता या वाक्यामध्ये बघा, आता एक दुसरा नियम मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. जर वाक्यामध्ये म्हणजे इफ नॉटच्या वाक्यामध्ये डू नॉट, does not or did not, do not, does not or did not is given, then you have to remove do not, does not and did not. हे काढून टाकायचे. हा बदल पहा का म्हणून मी तुम्हाला. आता या वाक्यात इफच्या ठिकाणी आपण लिहू अनलेस. तुम्हाला तर माहिती आहे एवढा सोपा एकदमच. इफच्या ठिकाणी अनलेस लिहिलं, यू हॅव टू पुट अनलेस इन प्लेस ऑफ इफ. त्यानंतर याच्यात काय करायचं, डू नॉट किंवा डज नॉट किंवा डिड नॉट जर दिला असेल तर यू हॅव टू रिमूव्ह डू नॉट, डज नॉट और डिड नॉट. आता याच्यामध्ये आपण इज नॉट नाही काढलं बरं, फक्त नॉटच काढलं. लक्षात ठेवायचं, जर हे दिलेले असतील तर इफ दीज ऑक्झिलरीज आर गिवन इन द सेंटेन्स देन यू हॅव टू रिमूव्ह डू नॉट, डज नॉट और डिड नॉट.
दोन्ही काढून टाकायचे, फक्त नॉटच नाही काढून टाकायचा, कारण इथं जर आपण नॉटच जर काढून टाकला तर डज राहिला ना, या डजचं कोणतंच काम नाही किंवा डूचं कोणतंच काम नाही, डीडचं कोणतं याच्यामध्ये तो घेतला होता, म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला, मागे जसं आपण घेतलं होतं. मग आता उसनं जर घेतला असेल तर त्याला परत करावं लागेल ना आपल्याला, इथं त्याला परत करा, डज याला याच्यामध्ये मिक्स करा, यू हॅव टू कंबाईन डज प्लस स्टॉप इज इक्वल टू स्टॉप्स, म्हणून तुम्हाला मी ते फॉर्मॅट सांगितलं होतं. म्हणजे डजला इथं समाविष्ट करा, डज इथं समाविष्ट करणे म्हणजे डज प्लस स्टॉप इज इक्वल टू स्टॉप्स, म्हणजे याला काय लावतो आपण, डज जर दिला असेल तर याला काय करायचं, येस प्रत्यय लावायचं या मेन व्हर्बला, मीन्स यू हॅव टू ऍड येस सफिक्स टू द मेन व्हर्ब इफ द डज इज गिवन, जर डज दिला असेल तर. जर इथं डीड दिला असता तर आपण याला ईडी लावलं असतं, म्हणजे आता दुसरं रूप केलं असतं, V2 फॉर्म केलं असतं आपण, पास्ट फॉर्म केलं असतं आपण याचा. आणि जर डू नॉट जर दिला असेल तर फक्त डू नॉट काढून टाकायचा, त्याच्यानंतर कोणता चेंज नाही करायचा, बदल कोणताच नाही करायचा. तर असे बदल करायचे आहेत. जर हे दिले असतील तर डू नॉट, डज नॉट और डिड नॉट इज गिवन. बघा आता you have to put unless in place of if. The rain does not stop, you have to remove not, this does not. हा दोन्ही काढून टाकायचे. का काढून सांगितलं मी आता तुम्हाला, डू नॉट, डज नॉट किंवा डिड नॉट जर दिले असतील तर यू हॅव टू रिमूव्ह डू नॉट, डज नॉट, डिड नॉट. डज नॉट पूर्ण काढून टाकायचं, डज नॉट. त्यानंतर आता स्टॉप आहे, हा स्टॉप ठेवायचा काय, याचे 3 रूप तुम्हाला, एक तर माहिती आहे तुम्हाला, एक तर स्टॉपच ठेवावं लागेल किंवा मग याचं स्टॉप्स करावं लागेल किंवा मग याला स्टॉप्ड करावं लागेल, स्टॉप्ड होते. याचा पास्ट फॉर्म काय होते, स्टॉप्ड, ईडी लागते याला. मग आता हा कोणावर डिपेंड करते, याच्यावर डिपेंड करेल, याच्यानुसार घ्यायचा. कारण इथं नॉट काढून टाकला म्हणजे डज इथं समाविष्ट करा, इन्क्लूड करा, म्हणजे काय होईल, स्टॉपला काय लावू आपण, येस लावू. इथं जर डीड असतात आपण स्टॉप्ड केला असता, इथं जर डू असतात याला स्टॉपच ठेवला असता, कोणताच बदल नाही करायचा. म्हणजे बदल करताना डज नॉट किंवा डिड नॉट आला असेल तरच बदल करायचे याच्यात. ते डू नॉट आला असेल तर कोणताच बदल नाही करायचा, डू नॉट काढून टाकायचा, कोणताच बदल नाही करायचा, जसं आहे तसंच ठेवायचा, फक्त डू नॉट काढून टाकायचा. पण डज नॉट आला असेल तर यू हॅव टू ऍड येस टू द मेन वर्ब, and if the did is given, did not is given, then you have to write the past form of this verb. म्हणजे बऱ्याच याला ईडी प्रत्यय लागते, प्रत्येकाला असं लागत नाही बरं यात, पण याला ईडी प्रत्यय लागते, स्टॉप. किंवा जर इथं डीड जर दिला असता तर, इथं डज दिलाय म्हणून काय येईल, इथं स्टॉप्स, म्हणजे द रेन स्टॉप्स या पद्धतीने होईल. आता हा स्टॉप्स कसा आला समजलं ना, डज प्लस स्टॉप इज इक्वल टू स्टॉप्स, कारण इथं नॉट नाही राहिला, नाही राहिला म्हणजे डजचं कोणतंच काम नाही याच्यात, म्हणजे डज काय होईल याच्यामध्ये, इन्क्लूड होईल, म्हणून स्टॉप्स. हा थोडासा बदल लक्षात ठेवायचा. बाकी एवढा बदल केला म्हणजे बाकी दुसरा वाक्य जसा आहे तसाच लिहायचा. स्टॉप झाला, स्टॉपला स्टॉप्स केलं, त्यानंतर मग जो वाक्य दुसरा वाक्य जसा दिलाय तसा कॉमा देऊन दुसरा वाक्य जसा दिलाय तसाच. कांट कंटिन्यू अवर गेम, दुसरा वाक्य जसा आहे तसाच. फक्त हा बदल करताना हा थोडासा बदल लक्षात ठेवायचा. हा बरोबर लक्ष द्या याच्यात कसा बदल केला. अजून एक वाक्य घेऊन घेऊ आपण, तुमच्या अजून नाही समजलं असेल तर बघा. Attend the class regularly she would not understand anything. पहिली गोष्ट, यू हॅव टू फाइंड आउट द इफ सेंटेन्स, इफ नॉट सेंटेन्स. मग अशी पाहताना आपण अनलेसचं वाक्य, इफ नॉटचं तर अनलेसचं वाक्य सुद्धा पहिली गोष्ट, हे कारण बदल आपल्याला याच्यामध्येच करायचं आहे. मग इफच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे अनलेस. त्यानंतर पुन्हा इथं पार्ट डिड नॉट आला, हा फॉर्मॅट लक्षात ठेवा, हा काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. पहिले पाहून घ्यायचं इफच्या वाक्यामध्ये डज नॉट, डिड नॉट किंवा डू नॉट, डज नॉट किंवा डिड नॉट दिला आहे का.
जर दिला असेल तर हे चेंजेस आपण आता पाहून राहिलो होते. जर नाही दिला असेल ना तर फक्त इफ काढून टाकायचा, नॉट काढून टाकायचा, इफच्या ठिकाणी अनलेस लिहायचं, बाकी वाक्य जसं आहे तसंच लिहून घ्यायचं, झालं उत्तर. फक्त डू नॉट, डज नॉट किंवा डिड नॉट जर दिला असेल, तेही डू नॉट जर दिला असेल तरी काही टेन्शन नाही. मग फक्त कोणता प्रश्न आहे, मग डज नॉट किंवा डिड नॉट हे जर दिले असतील तर थोडासा त्याच्यामध्ये बदल करणं आहे. डू नॉट दिला असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज नाही. पण आता इथं डिड नॉट दिला आहे म्हणजे इफ जाईल, डिड नॉट जाईल. मला माहिती आहे इफच्या ठिकाणी आपण काय लिहू, अनलेस. अनलेस लिहिल्यानंतर हा वाक्य अनलेस नंतर शी जसा आहे तसाच. त्यानंतर हा डिड नॉट नाही, कारण नॉट नाही, डीडचं कोणतंच काम नाही. कारण इफ नॉट म्हणजे अनलेस होते, अनलेस लिहिला आपण. इफ नॉट गेला अनलेस, मग डीड अटेंड असं नाही लिहायचं. डीड प्लस अटेंड, अटेंडेड, याला ईडी प्रत्यय लागते, अटेंडला ईडी प्रत्यय लागते डीड असल्यामुळं. हा जर डज असता तर आपण अटेंड्स केलं असतं, त्याला येस लावलं असतं. जसं पाहिजे इथं रेन स्टॉप्स केलं. स्टॉप्स का केलं, कारण इथं डज होता म्हणून स्टॉप्स, स्टॉपला येस लागला, स्टॉप झाला. इथं काय अटेंड आहे पण डीड आहे, याच्यामध्ये डज नाही. डज राहिला असता तर आपण अटेंड्स लिहिलं, याच्यामध्ये असं लिहिलं असतं. डीड आहे म्हणजे काय होईल, याचा पास्ट फॉर्म लिहायचा आहे. यू हॅव टू राईट द पास्ट फॉर्म ऑफ अटेंड. मग काय होतं, अटेंडेड, अटेंडेड ईडी लागला याला. पहा अटेंडचा काय झाला, डीड प्लस अटेंड इज इक्वल टू अटेंडेड. अटेंडेड नंतर काय लिहायचं आपण, जसं वाक्य द क्लास, जो वाक्य जसा दिलाय तसंच लिहायचं, काहीच बदल करायचं नाही. देर इज नो चेंज इन द रिमेनिंग सेंटेन्स. बाकीच्या उरलेल्या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल करायचा नाही. त्यानंतर एक डू नॉट वाला घेऊन घेऊ आता. डज नॉट झाला, डीड नॉट, डू नॉट घेऊन घेऊ एक, म्हणजे याच्यावरून तुम्हाला समजून जाईल. You are not allowed in the exam hall if. आता मध्ये कधी कधी इफ येते म्हणून तो हा घेऊन घेऊ आपण एक. आतापर्यंत सुरुवातीला त्याला इफ, कधी कधी मधात जर इफ आला तर काय करायचं. इफ यू डू नॉट ब्रिंग हॉल तिकीट. You are not allowed in the exam hall if you do not bring hall ticket. जर तुम्ही हॉल तिकीट जर नाही आणली तर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये अलाव करण्यात म्हणजे परवानगी मिळणार नाही आतमध्ये येण्याची, या पद्धतीनं. तर पुन्हा तोच पहिले या वाक्यातला कोणत्याही वाक्य जर दिला असेल आपल्याला इफ नॉटच्या वाक्यात म्हणजे सूचना अशी असते, सूचना ही लक्षात घेऊन घ्या. रिराईट इट युजिंग अनलेस. अनलेसचा उपयोग करा म्हणजे पहिले काय करायचं, तुम्हाला इफ नॉटचं वाक्य शोधून काढायचं आहे, तेव्हाच अनलेसचा उपयोग होते. आणि इफ नॉटचा उपयोग करा तर तुम्हाला अनलेसचं वाक्य शोधून काढा. मग अनलेसचं वाक्य कधी सुरुवातीला राहील, कधी मध्येच राहू शकते, मध्येच राहू शकते. दुसऱ्या वाक्य अनलेसचं राहू शकते, पहिला वाक्य अनलेसचं राहू शकते, पहिला वाक्य इफ नॉटचं राहू शकते, दुसऱ्या वाक्य इफ नॉटचं राहू शकते. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, यू हॅव टू फाइंड आउट द इफ नॉट सेंटेन्स. हा इफ नॉट सेंटेन्स बदल, कारण याच्यामध्येच करायचं आपल्याला, म्हणजे या पहिल्या सेंटेन्समध्ये बदल करायचं नाही, दुसऱ्या सेंटेन्समध्ये बदल करू का. वाय द चेंजेस इन द सेकंड सेंटेन्स, बिकॉज दिस इज द इफ नॉट सेंटेन्स. इफ नॉटच्या ठिकाणीच अनलेसचा उपयोग होते म्हणून. म्हणजे पहिला वाक्य जसा आहे तसंच होईल, जसा यू आर नॉट अलाउड. नाही तर मग तुम्ही काय कराल, इथला नॉट काढून टाका, काही गरज नाही. आपल्याला नॉट कुठला काढायचा आहे, इफ नॉटच्या वाक्यातलाच नॉट काढून टाकायचा. इफ आणि नॉट बा या वाक्यातला. आपण दुसऱ्या वाक्यात काही बदल केला का, पा याच्यातला नॉट काढून टाकलं का, आपण जसं आहे तसंच लिहिलं बा. इथं बघा, इथं हा वाक्य दुसऱ्या वाक्यात जसं आहे तसंच लिहिलं आपण. बदल कुठे केला, इफ नॉटच्या वाक्यात. हा इफ नॉटचा वाक्य हा झाला, हा इथं इफ नॉटचा वाक्य हा झाला. बदल कुठं करायचा आपल्याला, इथंच बदल करायचा आहे. मग इफ नॉटचं वाक्य फक्त इथं कसं आहे, सुरुवातीला आलाय, इथं मध्ये आलाय, म्हणून तुम्हाला सांगितलं का पहिले हा सुद्धा, कारण बदल आपल्याला याच्यातच करायचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर पहिला वाक्य जसा आहे तसाच लिहायचा. देर इज नो चेंज इन द फर्स्ट सेंटेन्स. इथं या ठिकाणी देर इज नो चेंज, नॉट अलाउड इन द एक्झाम हॉल जो आहे तो, इन द एक्झाम हॉल. आता इथून बदल, इफच्या ठिकाणी काय लिहू आपण, अनलेस. अनलेस
इफच्या ठिकाणी, कारण अनलेसचा उपयोग करायचा. इफच्या ठिकाणी काय येईल? अनलेस. त्यानंतर यू जसं आहे तसाच, याच्यामध्ये काय बदल करायचाच नाही. त्यानंतर इथं डू नॉट दिलाय. तुम्हाला आता सांगितलं, अजून लक्षात ठेवा, डू नॉट, डज नॉट किंवा डिड नॉट हे जर दिले असतील तर, त्यापैकी डज नॉट किंवा डिड नॉट जर दिले असतील तरच याच्यामध्ये बदल करायचा. याच्यानंतर आलेला शब्द ब्रिंग आहे, ते डू नॉट, डज नॉट किंवा डिड नॉट, ते डज नॉट किंवा डिड नॉट जर दिले असतील तर, डू नॉट दिला असेल तर तोही बदल करायची गरज नाही. पा म्हणजे प्रश्न फक्त एवढा झाला. आता डज नॉट किंवा डिड नॉट जर दिला असेल तर, आता पहा या वाक्यात आपण डज नॉट इथं दिला होता म्हणून आपण डज नॉट, डज दिला होता म्हणून आपण इथं काय स्टॉप्स लिहिलं. पहा याला यस लावलं, आणि याच्यामध्ये डिड नॉट दिला होता म्हणून याला काय लावलं आपण? अटेंडेड केलं. बघा इथं अटेंडेड ईडी लावलं इथं आपण, आहे ना. आणि ते डू नॉट जर दिला असेल तर काय करायचं? यू हॅव टू रिमूव्ह डू नॉट. डू नॉट काढून टाकायचं तुम्हाला. डू नॉट नाही ठेवायचं. डू नॉट, डज नॉट किंवा डिड नॉट यापैकी काहीच नाही ठेवायचं. हा याच्या व्यतिरिक्त दुसरे असतील तर ठेवायचं, फक्त नॉटच काढून टाका. जसा पहिला आपण पाहिलं इज दिला होता, इज नॉट असं दिला होता, आपण फक्त काय केलं? त्यातला नॉटच काढलं, इज काढलं का नाही. पण याच्यातलं काय करायचं? डू नॉट, डज नॉट किंवा डिड नॉट जर दिलं असेल तर डू नॉट, यू हॅव टू रिमूव्ह डू नॉट, डज नॉट अँड डिड नॉट हे तीनही काढून टाकायचे आहेत. ते डू नॉट जर दिला असेल तर कोणताच बदल करायचा नाही, जसा आहे तसाच. डज नॉट दिला असेल तर यू हॅव टू ॲड येस टू द मेन वर्ब. मेन वर्बला काय करायचं? येस लावायचं. आणि जर डिड नॉट जर दिला असेल तर काय करायचं? यू हॅव टू राईट द पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब. अटेंडचा अटेंडेड ईडी लागते. बट जनरली माहिती आहे तुम्हाला, मोस्ट ऑफ द टाइम ईडी सफिक्स आर ॲडेड टू द मेन वर्ब वेन वी मेक पास्ट टेन्स फॉर्म. जेव्हा आपण पास्ट फॉर्म बनवतो ना तेव्हा ईडी लावतोच. प्रत्येकालाच नाही लागत बरं. काय काय जण काय करतात? मेकला मेक्ड करतात, मेक नाही होत मेड होते. टेलचा टेल्ड करतात, टेल्ड नाही होत टोल्ड होते, आहे ना. असे होतात. काही काहीला ईडी लागते, पण काही काहीचे बदल करताना जसं ब्रिंग असेल तर ब्रॉट होते दुसरा रूप. ब्रिंगचा ब्रिंग नाही होत, ईडी नाही लागत त्याला. पण आता याला गरज नाही आहे, कारण इथं डू नॉट दिला. इथं जर डिड नॉट असतात आपण ब्रिंगचं ब्रॉट केलं असतं, कारण ब्रिंगचा पास्ट फॉर्म काय? ब्रॉट आहे म्हणून. पण इथं डू नॉट दिला असल्यामुळे कोणता चेंज करायचे नाही. फक्त काय करायचं तुम्हाला? हा इफ काढून टाकायचं. इफच्या ठिकाणी आपण काय लिहिलं? अनलेस. त्यानंतर यू, त्यानंतर डू नॉट गेला याच्यातला, आहे ना. डू नॉट, डू गेला, नॉटही गेला, दोन्ही. त्यानंतर याच्यामध्ये देर इज नो चेंज. ब्रिंगचं ब्रिंगच करायचं, कारण डू प्लस ब्रिंग इज इक्वल टू ब्रिंग असतं. मला माहिती आहे, सांगितलं मी तुम्हाला फॉर्मॅट. हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा याच्यात, बरोबर जुळते का. जसा डज प्लस स्टॉप इज इक्वल टू स्टॉप्स इथं केला आपण. पहा डज प्लस स्टॉप इज इक्वल टू स्टॉप्स, कारण नॉट नाही राहिला याच्यात. त्यानंतर डीड प्लस अटेंड इज इक्वल टू अटेंडेड, हा इथं अटेंडेड केला आपण. हा तसाच डू प्लस ब्रिंग इज इक्वल टू ब्रिंग. म्हणजे डू नॉट जर दिला असेल तर, नाही तर मग लक्षात ठेवून टाकायचं. डू नॉट जर दिला असेल तर कोणता चेंजेस करायचं नाही. देर इज नो चेंज इन द वर्ब. ब्रिंगचा ब्रिंगच राहील. ब्रिंग झाला का त्यानंतर उरलेलं वाक्य ब्रिंग हॉल तिकीट, या पद्धतीने. चला उत्तर हा झाला इफ नॉटच्या वाक्यात अनलेसचा उपयोग करणं. आता एक थोडासा भाग आहे 5 मिनिटाचा बघा. कधी कधी इफच्या वाक्यात अनलेसचा उपयोग करायला विचारते. हा तिसरा. हा पहिला आपण पाहिला होता in place of unless you have to put if not. in the second you have to put unless in place of if not. म्हणजे पहिला होता आपण if not च्या वाक्यात अनलेसच्या वाक्यात if not चा उपयोग करणं. त्यानंतर दुसऱ्या वाक्यात आपण if not च्या वाक्यात अनलेसचा उपयोग केला, बरोबर आहे ना. if not चं वाक्य दिलं होतं, याच्या अगोदर अनलेसच्या वाक्यात if not चा उपयोग केला, if not च्या वाक्यात अनलेसचा उपयोग केला. आता ifच्या वाक्यात अनलेसचा. फक्त if जर दिला असेल तर, नॉट नाही दिला बरं, लक्षात ठेवायचं. अनलेसचा उपयोग करायचा ifच्या वाक्यात. हा थोडंसं लक्षात घेऊन घेऊ. हा असाही प्रश्न विचारते कधी कधी. इफचा जर वाक्य दिला असेल तर, इफ आय वर्क हार्ड आता याच्या याच्यात काय करायचा? फक्त अनलेसचा उपयोग होते. इफच्या वाक्यात अनलेसचा उपयोग करायचा आहे. पण हा बदल करताना कोणता? हा थोडंसं लक्ष द्यावा फक्त. म्हणजे आता तीन भाग झाले आपले. पहिला आपण पाहिला अनलेसच्या वाक्यात इफ नॉट, त्यानंतर दुसऱ्या याच्यात पहिला आपण इफ नॉटच्या वाक्यात अनलेस, आणि त्यानंतर तिसऱ्या याच्यात पाहणार आपण इफच्या वाक्यात फक्त इफ नॉट नाही दिलाय. पहा इफच्या वाक्य पहा पहिला सुद्धा. दिस इज इफ सेंटेन्स. याच्यामध्ये नॉट दिला आहे का? पहा बरं कुठं? दुसऱ्या वाक्यात नाही, दुसऱ्या वाक्यात दिलाय नाही दिला आपल्याला. पहिल्या फक्त या वाक्यात पहा.
या इफच्या वाक्यात नॉट दिला आहे का? नाही दिला. कुठंच दिसणार नाही तुम्हाला नॉट. जर असा असेल तर, आतापर्यंत नॉट दिला होता बरं, आता नाही दिलाय नॉट, तरी या वाक्यात अनलेसचा उपयोग होते. आता कसं करायचा अनलेसचा उपयोग? तोच आहे. इफच्या ठिकाणी काय लिहायचा? अनलेस. हा अनलेस लिहिल्यानंतर काय करायचं? यू हॅव टू राईट धिस सेंटेन्स विदाउट एनी चेंजेस. कोणताही बदल न करता हा वाक्य जसाचा तसाच लिहायचा. बघा, हा काय, याच्यामध्ये काहीच बदल नाही करायचे. आतापर्यंत बदल केले बरं, पण इफचं वाक्य असेल ना, अनलेसचा उपयोग करायचा असेल तर या वाक्यात बदल करायचा नाही. अनलेस आय वर्क हार्ड, काहीच बदल नाही करायचं. काही डू, डज, रीड घेण्याची गरज नाही याच्यात. हा, आणि मग दुसरं बदल करताना यू हॅव टू चेंज इन द सेकंड सेंटेन्स. पहा, आतापर्यंत इफ नॉटचं वाक्य होता तर आपण सेकंड सेंटेन्समध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही केला. पण निवड जर इफचं वाक्य असेल ना, आपल्याला अनलेसचा उपयोग करायचा असेल, इफचं वाक्य पहा, याच्यामध्ये नॉट नाही दिला आहे, फक्त इफच दिला आहे, त्याच्यामध्ये अनलेसचा उपयोग करायचा आहे. तर इफचं वाक्य अनलेसचा उपयोग केल्यानंतर मीन्स यू हॅव टू पुट अनलेस इफ इन प्लेस ऑफ इफ. इफच्या ठिकाणी अनलेस लिहिलं, त्यानंतर देअर इज नो चेंज इन द फर्स्ट सेंटेन्स. पहिल्या वाक्यामध्ये कोणताच बदल नाही करायचा. यू हॅव टू चेंज इन द सेकंड सेंटेन्स. बदल कुठं करायचा? दुसऱ्या वाक्यामध्ये बदल करायचा. जर इफचं वाक्य असेल तर बरं. मग दुसऱ्या वाक्यात बदल करताना काय करायचं? बघा, करताना काय करायचं सांगतो मी तुम्हाला. इफ द नॉट इज नॉट गिवन इन द सेकंड सेंटेन्स, यू हॅव टू पुट नॉट. इफ द नॉट इज नॉट गिवन इन द सेंटेन्स, यू हॅव टू पुट नॉट. इफ द नॉट इज गिवन इन द सेंटेन्स, यू हॅव टू रिमूव्ह नॉट. म्हणजे याचा अर्थ समजला का तुम्हाला? जर या वाक्यात नॉट दिलेला नसेल तर नॉट ठेवायचा, आणि जर दिलेला असेल तर काढून टाकायचा. हा बदल करणं आहे. फक्त लक्षात ठेवायचा बदल करताना हा एकच बदल. हा, नॉट ठेवायचा का नॉट काढून टाकायचा. असेल तर काढून टाका, नसेल तर ठेवा. मीन्स नॉट इज नॉट गिवन इन द सेंटेन्स, देन यू हॅव टू पुट नॉट. इफ द नॉट इज गिवन इन द सेंटेन्स, देन यू हॅव टू रिमूव्ह नॉट. म्हणजे नॉट जर दिलेला नसेल तर नॉट ठेवा, दिलेला असेल तर काढून टाका. मग आता या वाक्यात, दुसऱ्या वाक्यात नॉट दिला आहे का नाही दिला पाहून घ्या. तुम्हाला दिसते त्याच्यात नॉट दिलेला नाही, म्हणजे तुम्हाला काय करायचं? इथं नॉट ठेवायचा आहे, तेव्हा बरोबर अर्थ होईल याचा. कॉम्बिनेशन दिला पाहिजे. हा, कारण इफ नॉट म्हणजे अनलेस होते, अनलेस म्हणजे इफ नॉट होते, पण इथं इफ नॉट नाही, निवड इफच आहे, म्हणून लक्षात घ्यायचे फक्त. जर वाक्यात इफच असेल, इफच्या वाक्यामध्ये नॉट जर दिलेला नसेल तर असे चेंजेस करायचे. तो करताना आय, ठीक आहे. त्यानंतर विल, विल नंतर काय ठेवायचं? नॉट. आता विल नंतरच नॉट का? कारण विल हा ऑक्झिलरी आहे आणि नॉट इज अलॉंग विथ ऑक्झिलरी. नॉट हा ऑक्झिलरी बरोबरच येते, लक्षात ठेवायचं. नॉट कधी सिंगल येत नाही. नॉट आपल्यासोबत ऑक्झिलरी सोबत येते नेहमीच. मग या वाक्यातला ऑक्झिलरी नॉट ठेवताना कुठे ठेवायचा? ऑक्झिलरी नंतर. मग तुम्हाला माहितीच आहे, विल ऑक्झिलरी आहे, मॉडेल ऑक्झिलरी सांगितलं तुम्हाला. कोणता ऑक्झिलरी दिला असेल त्याच्यानंतरच काय लिहायचं? नॉट. म्हणजे हा पा, आय विल नॉट असं होईल. आय विल नॉट सक्सीड झाला, बाकी नाही काहीच. इन माय लाईफ. बघा, असे बदल करायचा याच्यात. पहा, इथं दुसऱ्या वाक्यात नॉट ठेवला आपण. वाक्य कसं आहे पण हा लक्षात ठेवा. इफ नॉट नाही, निव्वळ इफच वाक्य, इफचंच वाक्य आहे, म्हणून असे बदल करायचे बदल करताना. म्हणजे पहिल्या वाक्यात इफच्या वाक्यात कोणताच बदल करायचा नाही. बदल करताना दुसऱ्या वाक्यामध्ये काय करायचं? बदल करायचा आहे. त्यानंतर एक सेंटेन्स पाहून घेऊ अजून. पहा, we can, मग असंच वाक्य आहे पण थोडासा बदल करून लिहिला. वी कॅन कंटिन्यू अवर गेम असं केलं आपण. इफ द रेन स्टॉप, जर पाऊस थांबला तर, बरोबर आहे ना. वी कॅन कंटिन्यू अवर गेम, आपण गेम कंटिन्यू करू शकतो, साहजिकच आहे. आता याच्यामध्ये इफच्या ठिकाणी आपण अनलेस लिहिलं, तुम्हाला माहितीच आहे. इन प्लेस ऑफ इफ यू हॅव टू पुट अनलेस. अनलेस लिहिल्यानंतर हा इफचा वाक्य आहे. पहिले पाहून घ्या, याच्यात नॉट दिला का? कुठं नाही दिलाय. नाही दिलाय म्हणजे बदल कोणता करायचा? या पद्धतीनं इफच्या ठिकाणी अनलेस लिहायचा. त्यानंतर हा वाक्य जसा आहे तसाच, रेन स्टॉप्स. त्यानंतर बदल करताना दुसऱ्या वाक्यामध्ये चेंजेस करायचं. बदल करताना यू हॅव टू चेंज इन द सेकंड सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स मध्ये चेंज करताना काय सांगितलं मी तुम्हाला? इफ द नॉट इज गिवन देन यू हॅव टू रिमूव्ह नॉट. इफ द नॉट इज नॉट गिवन देन यू हॅव टू पुट नॉट. जर नॉट दिलेला असेल
तर तो काढून टाकायचा, दिलेला असेल तर काढून टाकायचा, नसेल दिला तर ठेवायचा. मग ठेवताना कुठे ठेवाल? कॅन नंतर. कॅन ऑक्झिलरी आहे तुम्हाला माहित आहे, कॅन नॉट असं होईल. म्हणजे वी कॅन नॉट कंटिन्यू अवर गेम. या पद्धतीने या पद्धतीने बदल करायचे. बघा इथं नॉट आला, अनलेस आल्यामुळं अनलेसचा वाक्य हा झाला आणि इथं आपण काय केलं? नॉट लिहिलं. एक शेवटचा सेंटेन्स घेऊन घेऊ आपण आणि थांबून जाऊ मग इथं. If the sale of goods increases, the industry prospers. बघा आता हा एक पाहून घेऊ आपण. इफ या ठिकाणी अनलेस, या वाक्यामध्ये कुठंच नॉट नाही दिलाय. नॉट जर दिला असेल तर दुसऱ्या वाक्यात चेंज नाही करायचं. जर इथं नॉट दिला असेल तर नाही दिलाय नॉट, तर मग दुसऱ्या वाक्यात बदल करायचा. हा वाक्य जसा आहे तसाच. अनलेस द सेल ऑफ गुड्स, जसा दिलाय तसाच. गुड्स इंक्रीजेस, त्यानंतर सेकंड सेंटेन्स मध्ये तुम्हाला चेंज करायचं आहे. मग आता इथं नॉट ठेवायचा. नॉट कुठं ठेवायचा? इथं ऑक्झिलरी नाही दिलाय पहा. द इंडस्ट्री प्रॉस्पर्स असे आहेत. द इंडस्ट्री हा एक शब्द झाला, प्रॉस्पर हा दुसरा शब्द झाला, प्रॉस्पर्स. मग आता नाही जर दिला असेल, तुम्हाला माहिती आहे इथं डू डज किंवा डीड इथं काढावं लागेल तुम्हाला. जर दिला असेल नॉट, कारण नॉट कधी सिंगल येत नाही, लक्षात ठेवा. तसं नाही होणार. द इंडस्ट्री नॉट प्रॉस्पर्स असं नाही होणार. नॉट कधी सिंगल येत नाही. नॉट इज ऑलवेज अलॉंग विथ, मीन्स नॉट कम ऑलवेज अलॉंग विथ ऑक्झिलरी. ऑक्झिलरी बरोबरच येते, नॉट कधी सिंगल येत नाही. मग जर ऑक्झिलरी दिलेला नसेल तर तुम्हाला घ्यावा लागेल. आणि घेताना आपण डू डज किंवा डीड माहिती आहे तुम्हाला घेतो. मग आता कोणानुसार घ्याल? तुम्हाला याच्यानुसार नाही घेईल. हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब. याला लागला यस. यस लागला म्हणजे काय घेऊ आपण? मला माहित आहे, वेन द वर्ब ॲड्स यस यू हॅव टू टेक डज. म्हणजे द इंडस्ट्री जसं आहे तसाच होईल, द इंडस्ट्री. त्यानंतर काय करायचं आपण तुम्हाला? डज. डज कसाला समजलं ना? कारण याच्यामध्ये ऑक्झिलरी दिलेलं नाही आहे, मला घ्यायचं आहे. कसं घेऊ आपण? याला यस लागला, यस लागला म्हणजे काय निघेल? डज. त्यानंतर नॉट लिहायचं. तर नॉट कधी सिंगल येत नाही म्हणून आपण डज घेतलं. आणि याच्यामध्ये ऑक्झिलरी इथं ऑक्झिलरी दिला होता पहा, कॅन दिला होता म्हणून नॉट. त्याच्या पहिले वाक्य पाहिलं होतं तिथं विल दिला होता म्हणून नॉट लिहिलं विल नंतर. पण इथं नाही दिलाय म्हणून इथं घ्यायचं आहे. मग आपण काय घेतलं? डज. डज का घेतला आपण? प्रॉस्पर्स आहे म्हणून. तर डज नॉट प्रॉस्पर असं. बघा या पद्धतीनं तुमचं उत्तर आला पाहिजे. हा झाला शेवटचा भाग, इफच्या वाक्यात अनलेसचा उपयोग करणं. आय होप यू कॅन अंडरस्टँड ऑल दीज. unless, if not unless, in place of if you have to put unless. Okay.